सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी बोर्ड परीक्षा सध्याला सुरू आहे किंवा तुम्ही हा व्हिडिओ बोर्ड पेपर झाल्यानंतर पाहत असाल. 10वीचे विद्यार्थी असो किंवा 12वीचे विद्यार्थी असो, तर तुमच्यासाठी एक सर्वात इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, गुड न्यूज तुमच्यासाठी आहे. गुड न्यूज कशा टाईपची आहे दादा? विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी बोर्ड पेपर जेव्हा तुम्ही लिहिता, तर पेपर लिहिण्यामध्ये तुम्हाला बोर्डातर्फे तुम्ही जो पेपर लिहिलाय तर बोर्डातर्फे तुम्हाला फ्रीमध्ये शिल्लक मार्क्स मिळत असतात. ते मार्क्स म्हणजे तुमचे असतात ग्रेस मार्क्स. ग्रेस मार्क्स त्यांना म्हणतात. तर मग हे जे ग्रेस मार्क्स आहेत, तर ते कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत? आता पहा, मिळणार तर आहेतच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना 100% मिळणार आहे. मग आता ग्रेस मार्क्स मिळणार हे माहिती आहे आपल्याला, पण सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला ग्रेस मार्क्स मिळणार आहे का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचं आहे. तर कोणाकोणाला ग्रेस मार्क्स मिळणार आहेत, चला आपण इथं पाहूया. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट सांगायचं आहे, 10वीमध्ये असाल 12वीमध्ये असाल तर पुढे काय करायचं आहे तुम्हाला हे तुम्ही ठरवलेलं आहे का? याचा काही विचार केलेला आहे का? तर यासाठी तुमच्यासाठी एक सर्वात मोठी गुड न्यूज घेऊन आलो आहोत, ते म्हणजेच की अनअकॅडमीतर्फे लर्निंग फेस्टिवल. खूप महत्त्वाचं सांगत आहे. अनअकॅडमीवरती आतापर्यंत जे तुम्हाला सर्व पेड कंटेंट एकदम फ्रीमध्ये झालेलं आहे. खूप मोठी गोष्ट आहे ही. 7 days अनलिमिटेड ॲक्सेस, JEE नीट UG प्लस सबस्क्रिप्शन, हे सर्व फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. पहा, ऑल लाईव्ह ऑनलाईन लेक्चर्स, रेकॉर्डेड बॅचेस फ्रीमध्ये, स्टडी मटेरियल क्युरेटेड बाय टॉप एज्युकेटर्स, 2 लाख प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन, मॉक टेस्ट अँड PYQs एकदम फ्रीमध्ये. पेडवाला कंटेंट फ्रीमध्ये मिळत आहे. डाऊट सॉल्विंग कधीही करू शकता तुम्ही, 24 तास 7 दिवस नेहमी कधी पण डाऊट सॉल्विंग तुमची होऊ शकते. त्यानंतर 8 मार्च ते 15 मार्च, लक्षात ठेवा 15 मार्च हे लास्ट डेट असणार आहे तुम्हाला यामध्ये एनरोल करण्यामध्ये, एकदम फ्रीमध्ये कंटेंट मिळवण्यासाठी. फ्रीमध्ये कंटेंट कसं मिळवायचं? सर्व 10वीमध्ये तुम्ही असाल, 11वीमध्ये जात असाल किंवा 11वीमध्ये असाल तर 12वीमध्ये तुम्ही जात असाल, तर तुमच्यासाठी हे आहे. पहा काय करायचं, पहिली स्टेप आहे, तुम्हाला ॲप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे व्हिडिओच्या, तिथं क्लिक करायचं. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर यामध्ये एंटर करायचा. सिम्पली मोबाईल नंबर एंटर केला की तुम्हाला OTP येणार. OTP टाकून व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय झालं की तुमचं गोल काय आहे, 10वीमधून 11वीमध्ये जाता, 11वीमधून 12वीमध्ये जाता, तर त्यामध्ये तुमचं गोल काय आहे ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. ॲक्टिवेशन कोड वगैरे सर्व ॲटोमॅटिकली फिल्ड होऊन जाणार. त्यानंतर स्टेप नंबर 4, सर्व तुम्ही गोल तुमचं तिथं फिलअप केलं. त्यानंतर तुम्हाला इथं 7 days एकदम फ्रीमध्ये ट्रायल, इथं फ्रीमध्ये सर्व ॲक्सेस होऊन जाणार आहे. जे की इथं पेड होतं ते आता फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. बट याची लास्ट डेट लक्षात ठेवा, ते म्हणजेच की 15 मार्च तुम्हाला हे लास्ट डेट असणार आहे. त्यामुळे सर्वांनी एनरोल करा. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. पहा, ही बोर्डातर्फे आपल्याला नियमावली दिलेली आहे, जे की ग्रेस मार्क्सची आहे, की विद्यार्थ्यांना किती शिल्लक मार्क्स इथं मिळतील त्यांच्या पेपरमध्ये. तर पाहू शकते इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, की विद्यार्थ्यास उत्तीर्ण होण्यास प्रत्येक विषयात 35% गुणाची आवश्यकता असते. तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये 35 मार्क्स इथं आवश्यक असतात प्रत्येक विषयामध्ये पास होण्यासाठी. 35% आवश्यक असतात प्रत्येक विषयात. मग आता पहा, की मंडळ नियमाप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यास, म्हणजे अनुत्तीर्ण म्हणजेच काय, की नापास विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 3 विषयात इयत्ता 10वीसाठी 20, लक्षात ठेवा, जास्तीत जास्त 3 विषयात 10वीसाठी 20 व इयत्ता 12वीसाठी 15 सवलतीचे गुण उत्तीर्ण होण्यासाठी अनुज्ञेय आहे. म्हणजे काय, की 10वीच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 20 मार्क मिळणार आहेत. ग्रेस मार्क्स मी सांगत आहे. आणि त्यानंतर 12वीच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 15 मार्क्स इथं मिळू शकतात. बट हे जे शिल्लक मार्क्स आहेत हे कोणत्या विद्यार्थ्यांना मिळतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर असे विद्यार्थी की जे की अनुत्तीर्ण आहेत, म्हणजे नापास आहेत. नापास कोणते विद्यार्थी असतील, की ज्यांना प्रत्येक विषयामध्ये 35 पेक्षा कमी मार्क्स असतील. ठीक आहे, 100 पैकी 35 मार्क इथं असतील. 35 पेक्षा कमी मार्क असतील. टोटल म्हणजे तुमची जे तोंडी परीक्षा असते, शाळेमधून मार्क जातात आणि तुमचे जे पेपर लिहिता तुम्ही, तर ते पेपर असे मिळून 100 पैकी तुम्हाला जर 35 पैकी 35 कमी मार्क्स असतील, ठीक आहे, 35 पेक्षा कमी मार्क्स असतील, समजा 30 असतील किंवा 32 असतील किंवा 25 असतील, तर हे जे मार्क्स असतात तुमचे, हे जर कमी असतील तर तुम्हाला इथं ग्रेस मार्क्स देऊन पास करण्यात येणार आहे. बट लक्षात ठेवा, की 10वीसाठी जास्तीत जास्त तुम्हाला 20 मार्क देण्यात येणार 3 विषयासाठी आणि 12वीसाठी 15 मार्क 3 विषयासाठी तुम्हाला देण्यात येणार. एक उदाहरण घेतो मी तुम्हाला सांगतो. समजा 10वीचे विद्यार्थी आहेत, तर 10वीचे समजा तुमचे जेवढे विषय आहेत, एक असा विद्यार्थी की त्याला 3 विषयामध्ये
पासिंग झालेली नाही आहे त्याची 35पेक्षा कमी मार्क मिळाले. समजा एका विषयामध्ये 25 मार्क आहेत. ओके, आपण इथं कन्सिडर करूयात. ओके, सहज उदाहरण घेऊन. ओके, कोणती विषय ते नाही सांगू. तर पहा 25 मार्क एका विषयात, एका विषयामध्ये 33 मार्क आणि एका विषयामध्ये 30 मार्क आहेत समजा. आता बोर्डाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला काय इथं मार्क मिळणार आहेत पासिंगसाठी. ठीक आहे, 20 मार्क जास्तीत जास्त मिळणार आहेत 3 विषयामध्ये. पहा समजा आता 25 मार्क आहेत पासिंग होण्यासाठी, मग इथं 10 मार्क दिले जातील. ओके, इथं 33 आहेत 2 मार्क या विषयामध्ये दिले जातील. इथं 30 आहेत 5 मार्क इथे दिले जातील. हे टोटल किती झाले 5 प्लस 2 7 अँड 10 17 म्हणजे 17 मार्क तुम्हाला इथं पासिंगसाठी मिळाले. म्हणजे त्या 35च्या वर तुम्हाला दिल्या जाणार नाहीत हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला आता एका विषयामध्ये किती जास्तीत जास्त मार्क दिल्या जातील पासिंगसाठी, तर एका विषयामध्ये 10 मार्क. ठीक आहे, एका विषयामध्ये जास्तीत जास्त 10 मार्क तुम्हाला दिल्या जातील, त्याच्यावर दिल्या जाणार नाही आहेत पासिंगसाठी, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे समजा 24 मार्क मिळाले तुम्हाला आणि पासिंगसाठी तुम्हाला 35 पाहिजेत, तर हे 34 होतात ना, मग तुम्ही हे यामध्ये नापास होणार, एवढं लक्षात ठेवा. तसंच सेम 15 मार्क तुम्हाला 12वीसाठी दिल्या जातील. ओके, आणि प्रत्येक एका विषयामध्ये जास्तीत जास्त 10 मार्क दिल्या जातील. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा ग्रेस मार्क्सचा रूल असतो त्याच विद्यार्थ्यांसाठी की जे इथं अनुत्तीर्ण होतील, 35पेक्षा कमी मार्क मिळतील. तर हा नियम तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये सर्वांनी नक्की सांगा. ओके, आणि पाहू शकता इथं त्यांनी अजून सांगितलंय की हा संदर्भ लक्षात घेऊन आपण उत्तरपत्रिकांचे परीक्षण करताना बॉर्डर केसेस अत्यंत बारकाईने व काळजीपूर्वक पाहाव्यात. म्हणजे शिक्षकांसाठी हे नियमावली आहे, तर त्यांना ही वाचण्यासाठी दिली होती. तर ही बोर्डाची ऑफिशियल आहे, जे की तुम्हाला इथं ग्रेस मार्कचं सांगितलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्राला, तुमच्या ग्रुप्समध्ये सर्वीकडे, जेणेकरून त्यांना हा नियम इथं माहिती होणार आहे. तुम्हाला कळालेलं आहे का मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. काही डाऊट असेल तर ते सुद्धा विचारा, मी तुम्हाला रिप्लाय 100% देणार आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.